साथियो, आपण शाळेत असताना एक प्रतिज्ञा म्हणतो, राष्ट्रीय प्रतिज्ञा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. आणि मग आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा शाळा सोडल्यानंतर, शालेय जीवन संपल्यानंतर जेव्हा आपण सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा मात्र असे कोण आहेत, अशा कोण व्यक्ती आहेत, अशा कोणत्या संघटना आहेत, अशी कोण लोक आहेत जे आपल्याला जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडायला लावतात, भांडायला शिकवतात. अशा लोकांपासून सावधान राहा. तेच आपले खरे शत्रू आहेत, जे समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात, जातीजातीमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करतात, धर्माधर्मामध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे. कारण शाळेत असताना आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे हे शिकलेलो आहोत. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अशा कोण प्रवृत्ती आहेत जे आपल्याला धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये भांडण लावून देतात, तेच आपले खरे शत्रू आहेत. कारण देशाची राष्ट्रीय एकता टिकवून ठेवण्याची आणि देशाचं अखंडत्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून शाळेत असताना आपण जी प्रतिज्ञा घेतली होती, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, याच उदात्त भावनेने आपण आयुष्यभर आपण जीवन जगलं पाहिजेत. आणि या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, संधीची समानता, दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचं काम आपण केलं पाहिजेत. कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याचं काम आपण केलं पाहिजेत. सर्वांना समान संधी मिळावी, सर्वांना समान हक्क असावे, यासाठी आपण समाजामध्ये बंधुभाव वाढीस लावला पाहिजेत. सर्वांसोबत प्रेमाने वागलं पाहिजेत. कारण कवी अनंत फंदीची एक कविता तुम्हाला सांगतो. कवी अनंत फंदी म्हणतात, उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको, आपल्या गाठी धनसंचय कर सत्कारी हटू नको, मी मोठा शहाणा धनाढ्यही गर्वभार हवावू नको, एकापेक्षा एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको, उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको, आपल्या गाठी धनसंचय कर सत्कारी वे हटू नको, गावयास अनंत फंदीचे फटके मागे सरू नको. अर्थात या देशामध्ये, या जगामध्ये तू स्वतःला शहाणा समजू नको, स्वतःला जास्त बुद्धिमान समजू नकोस. कारण तुझ्यापेक्षाही जास्त बुद्धिमान लोक आहेत. तू स्वतःला जास्त श्रीमंत समजू नको, तुझ्यापेक्षाही जास्त श्रीमंत आहे या जगामध्ये. एकापेक्षा एक जास्त बुद्धिमान आणि एकापेक्षा एक जास्त श्रीमंत आहेत. आणि म्हणून उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको, स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाची निंदा किंवा स्तुती करू नकोस, तर सत्कार्य करण्यासाठी मागे हटू नकोस, असे अनंत फंदी म्हणतात. आणि म्हणून साथियो, मित्रांनो, आपण आपल्या देशाच्या विकासासाठी, आपल्या देशाचा म्हणजे जे व्यवस्था आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, स्त्री पुरुष समानता, संधीची समानता, दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे हा आपल्या संविधानाचा उद्देश आहे. आपल्या संविधानाच्या उद्देशाच्या प्रतिबद्ध राहून आपण सर्वांसोबत प्रेमाने, मैत्रीने, बंधुभावाने वागलं पाहिजेत. कोणासोबतही भेदभाव केला नाही पाहिजे. सर्व मनुष्य मात्र समान आहेत. आणि मानवता हाच खरा धर्म आहे. आणि म्हणून कोणाच्याही सांगण्यावरून आपसात भांडू नका. सर्वांसोबत प्रेमाने, मैत्रिणी वागा. सर्वांचं, एकमेकांचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढवण्याचं काम करा. तरच आपल्या देशाचा विकास होईल. आपला देश खऱ्या अर्थाने विश्वगुरू होईल. देशातल्या प्रत्येक नागरिकाला शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. कारण देशातला नागरिक शिकला, प्रत्येक नागरिक शिकला आणि प्रत्येक नागरिकाचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढलं तरच आपल्या देशाचा विकास होईल. तरच आपला प्रत्येक नागरिक देशातला स्वावलंबी होईल आणि तरच आपला देश विश्वगुरू म्हणून ओळखला जाईल. अन्यथा आपल्या देशाला आणि देशवासियांना काही किंमत राहणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण आपल्या देशातला प्रत्येक नागरिक उच्च शिक्षित झाला आणि प्रत्येक नागरिकाचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढलं आणि प्रत्येक नागरिक उच्च शिक्षित झाल्यामुळे प्रत्येकाला रोजगार मिळाला, नोकरी मिळाली. जेवढ्या आपल्या देशामध्ये नोकऱ्या आहेत तेवढ्या आपण दिल्या. आणि इथला जर कोटा पूर्ण झाल्यानंतर उरलेले जे शिकलेले लोक आहेत ते परदेशामध्ये जाऊन नोकऱ्या करू शकतात, बिझनेस करू शकतात आणि फॉरेन करन्सी आपल्या भारतामध्ये आणू शकतात. त्यामुळे आपल्या देशाचा विकास होईल. आणि म्हणून शिक्षणाचा प्रचार जास्त झाला पाहिजे.
पाखंडामध्ये अडकू नका, अंधश्रद्धेमध्ये अडकू नका, खोट्या काल्पनिक गोष्टींमध्ये अडकू नका, कोणी काही सांगितलं म्हणून विश्वास ठेवू नका, तर्क करायला शिका, विज्ञानवादी बना, तर्कवादी बना, सत्याचा शोध घ्या, खऱ्या मार्गाचा अवलंब करा, कोणी काही सांगितलं म्हणून ऐकू नका, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, शासनकर्ती जमात बना, सत्याचा शोध घ्या, तर्क करायला शिका, कोणी काही सांगितलं म्हणून विश्वास ठेवू नका, सत्य काय आहे हे जाणून घ्या, स्वतः अभ्यास करा, स्वतः इतिहासाची पानं चाळा, स्वतः पुस्तकं वाचा आणि तर्क करा, सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीला जे पटतं आहे तेच स्वीकारा. जे तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीला पटत नाही, तर्काच्या आधारावर जे टिकत नाही ते स्वीकारू नका आणि सत्याच्या मार्गाने चाला, सत्याचा शोध घ्या, तर्क करा, दूरदृष्टी बाळगा, सर्व प्राणीमात्रांवर दया करायला शिका, सर्व प्राणीमात्र समान आहेत ही भावना, उदात्त भावना बाळगा आणि सर्व मनुष्यमात्रांसोबत प्रेमाने मैत्रीने वागा. धन्यवाद.